नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विकास प्रकाश लोखंडे खून प्रकरणातील फरार आरोपी कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले आहेत। जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। 25 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्या घराजवळ नूतन वसाहत येथे यातील आरोपी जुन्या भांडणाच्या वादाच्या कारणावरून फिर्यादी प्रकाश गंगाधर लोंढे आणि विकास प्रकाश लोंढे हा लग्नावरून घरी येत असताना गैर कायद्याची मंडळी जमून रस्त्यामध्ये अडवून जातीवाचक शिवीगाळ, लाकूड दांडक्याने, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते। त्यानंतर त्याला उपचाराकरिता घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असता येथे तो मयत झालाय। या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते। त्यानंतर पोलिसांनी 3 पथके स्थापन करून आरोपींचा शोध घेणे सुरू केलं होतं। आरोपी सोनू संतोष जाधव आणि सोनू उर्फ नागेश हरिश्चंद्र गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथून, तर चंद्रकांत गंगाधर जाधव याला रामनगर येथून आणि सुमित संजय जाधव याला देखील मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, मतीन शेख, संदीप चव्हाण, कृष्णा चव्हाण, रामेश्वर राऊत यांनी पार पाडली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशान्वये अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना हे करत आहे। मर्डर झाला होता, आरोपी अटक झाली काय? 25/10 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता। प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता अशी त्यांनी फिर्याद दिली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता। गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जालनाची टीम, PI शेवाळे साहेब, API जाधव मॅडम, त्याबरोबर सदा राठोड आहेत, त्याबरोबर मतीन आहे, बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड, आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी 24 तासाच्या आत आपण 5 आरोपी अटक केलेले आहेत। 6 आरोपींची नावानिशी फिर्याद आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य 2 असं 8 आरोपींच्या विरुद्ध आहे। यापैकी आपण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। या आरोपींचा आम्ही पूर्वचारित्र्य, पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून अजून यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील का या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड, सोनू संतोष जाधव, चंद्रकांत गंगाधर जाधव, सुमित संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे। यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर करणार आहोत। ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत। त्यांचं पूर्वीपासून एका गुन्ह्यामध्ये ते 6 आरोपी पण होते सगळे आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे, परंतु ते पोलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते। नेमकं कारण काय आहे हे आता या PCR कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत। राजूर येथे दुकानात काम करत असलेल्या तरुणाला जवखेडा ठोंबरे येथील नागरिकांनी दुकानात येऊन येथे काम करू नको असे धमकावत मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नसून उलट फिर्यादी तरुणाला 3 तास ठाण्यात बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। प्रद्युम्न भगवान बिलगे हा तरुण राजूर येथील एका दुकानात काम करतो। त्याच्या भावाचे गावातील लोकांसोबत पैशावरून वाद आहेत। मात्र गावातील लोक प्रद्युम्न बिलगे याच्याकडे पैशाची मागणी करत असून त्यांना काम करण्यास अडथळा आणत आहे। गावातील 10 ते 15 जण एकत्र येऊन राजूर येथे येऊन या तरुणाला धमकावत आहेत। या प्रकरणात राजूर पोलीस चौकीत जाऊन प्रद्युम्न बिलगे यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांनी त्याला 3 तास बसवून ठेवले। मात्र कोणतीही फिर्याद घेतली नाही। त्यामुळे या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे। या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता प्रद्युम्न बिलगे यांनी केली आहे। माझं नाव प्रद्युम्न भगवान बिलगे, राहणार जवखेडा ठोंबरे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी काल राजूर येथे कामाला आलो होतो। 2-3 दिवसापासून मी काम जॉईनिंग केलेली आहे राजूरला।
तर गावातले काही लोक माझ्याकडं येऊन मला शिव्यागाळ केली आणि जीवस मारण्याची धमकी दिली. कारण की असे आले होते ते की माझ्या भावाचा आणि त्यांचा काही व्यवहार बाकी होता. तर मी त्यांना सरळ सांगितलं की माझ्या भावाचा आणि तुमचा व्यवहार आहे, त्यात मला का ओढताय तुम्ही? त्यामुळं मग मी 112ला पण कॉल केला. तर 112 ना मी त्यानंतर पोलीस चौकीला पण जाऊन बसलो. तर ते माझी तक्रार त्यांनी तक्रार घेतली नाही माझी. ते माझ्या मागे पोलीस चौकीपर्यंत पण आली. तर मी 112ला फोन लावल्यानंतर त्यांनी माझी तक्रार मला संध्याकाळपर्यंत बसून ठेवलं आणि तक्रार नाही घेतली. माझी विनंती इतकी पोलीस प्रशासनाला की माझी अर्ज त्यांनी कंप्लेंट घ्यावी आणि मला व्यवस्थित काम करून द्यावं. माझ्या 1-1.5 महिन्या अगोदर 4-5 गायी मेल्या. कारण की मी कारागृहामध्ये होतो त्यामुळं माझ्यावर पहिले खोटी केस केलेली होती भावाच्या मॅटरमध्येच. आता माझ्याजवळ कमवण्यासाठी काहीच पर्याय नाही. माझ्या मागे माझा छोटा एक मुलगा आहे आणि वाईफ वगैरे. तर मला कमवण्याला त्यांनी अडथळा आणता येते. मला जीवा मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर मला आलेले लोकांची नावे गणपत दादाराव ठोंबरे, गणपत हिम्मतराव ठोंबरे, उमेश गिरजूराम ठोंबरे, काकासाहेब मुरकुटे, रमेश एकनाथ ठोंबरे, रावसाहेब जाधव, दत्ता साहेबराव ठोंबरे, शिवाजी रामराव ठोंबरे, भाऊसाहेब घोडे, शिवाजी काशीनाथ ठोंबरे हे लोक येऊन मला जीवा मारण्याची धमकी दिली आणि मला एका साईडला चाल असं म्हणून बोलू लागले. तर मी तिथून पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीला माझी कंप्लेंट त्यांनी घेतली नाही. अर्ज वगैरे दिलाय का तुम्ही? तर अर्ज घेत नव्हते. तर एक तक्रार अर्ज दिला त्यांना आणि त्यांनी मग ते अर्ज घेतला आणि पिवशी दिली. जालना शहरातील तरुण उद्योजक यश मित्तल आणि त्यांची पत्नी साक्षी यांना जबर मारहाण करणाऱ्या गुंडांच्या टोळीतील चौघांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीतील रहिवासी उद्योजक नरेंद्र मित्तल यांचा पुतण्या यश विजय मित्तल आणि त्याची पत्नी साक्षी ही दोघे रात्री बाहेरून परत येत असताना हातात लोखंडी रॉड आणि काठ्या लाठ्या घेतलेल्या गुंडांच्या टोळीने त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग करत घरासमोर त्यांना गाठले होते. यश मित्तल याने घरासमोर वाहन थांबवले असता टोळक्याने त्यांना घेराव घालत लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी नरेंद्र मित्तल यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रुपेश नाईक, गणेश पवार, सागर अस्तुरे आणि पार्थ आहळे यांना ताब्यात घेतला आहे. संभाजीनगर येथे देखील घटना घडली होती. व्यापाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणात किती आरोपी अटक करण्यात आले? दिनांक 22/10/25 रोजी 9 वाजता नरेंद्र मित्तल यांचे पुतणे यश मित्तल यांच्यावर गाडी चालवण्याच्या कारणावरून काही लोकांनी भांडणे केली होती आणि ते जखमी झाले होते. त्या प्रकरणामध्ये आपण 900 CR क्रमांक 901/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यात जे CCTV व्हिडिओ प्राप्त झालेत त्यांचं तांत्रिक विश्लेषण केलं असता आपण काही नावं निष्पन्न केलेले आहेत आणि त्या निष्पन्न केलेल्या नावांमधून 4 आरोपी सागर अशोक अस्तुरे, रुपेश नाईक, गणेश गोविंद पवार, पार्थ हावळे या चौघांना आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलीस रिमांड कोठडी मिळालेली आहे. याच्यामध्ये करण्याचं कारण काय आहे आणि इतर काय आरोपी आहेत हे पण शोध करणे चालू आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक गवई साहेब करत आहेत. कशामुळे भांडण झालं? सध्याच्या प्राथमिक तपासामध्ये जे प्राथमिक कारण समोर येत आहे ते काही लोक फटाके वाजवत होते आणि तिथून गाडी गेली आणि गाडी जोरात गेली आणि ह्या रोड रेज जो म्हणतो आपण त्याच्या प्रकारातून इन्सिडेंट झालेला सध्या तरी दिसत आहे. परंतु याच्यामध्ये नक्की कारण काय आहे याचा पूर्ण तपास केला जाईल त्यानंतरच ठरेल. यामध्ये जखमी झाल्याची तब्येत वगैरे? जखमी झालेली इसम आता छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि सध्या ते आउट ऑफ डेंजर आहेत, परंतु सध्या ICU मध्ये आहेत.
गांधीनगर परिसरात भांडण करून दंगा करणाऱ्या चौघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाय घटनास्थळी पंचनाम्यासाठी नेताना या आरोपींची त्याच परिसरात पोलिसांनी धिंड काढली होती। गांधीनगर परिसरात दंगा करणाऱ्या चौघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आज रोजी चौघांना स्पॉट पंचनाम्यासाठी आणि स्थळ पाहणीसाठी बालाजीनगर येथील गांधीनगर परिसरात सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी नेऊन सविस्तर स्पॉट पंचनामा केलाय। पोलिसांनी घटनास्थळी नेऊन या आरोपींची धिंड देखील काढली असून शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून आता प्रयत्न केले जात आहे। दिनांक 22/10/25 रोजी सायंकाळी 20:40च्या दरम्यान आपल्या पोलीस स्टेशनला कॉल आला होता की गांधीनगर भागात भांडणं झाली आहेत। त्याप्रमाणे पूर्ण स्टाफ जाऊन तिथे सायरनचा वापर करून लोकांना काढून दिलं होतं आणि जखमींना एमएनसी वगैरे दिल्या होत्या। परंतु तक्रार न आल्यानं दिनांक 23/10/25 रोजी कर्तव्यात असलेल्या कर्मचारी यांनी त्या दंगा करणाऱ्या व्यक्तींवर शासनातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यातील 4 आरोपी सोहेब शेख खलील, शेख मोहसिन शेख मोबिन, त्याचप्रमाणे राहुल अनिल सदगुरे आणि शेख अली शेख महसूद या चौघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ज्या दंग्यामध्ये वापर करण्यात आलेले शस्त्र, त्याचप्रमाणे काठी लाठी जे काय त्याचा तपास चालू आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी।
शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203 कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट POS मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.